आम्हाला टेरेसला जायचं होतं झोपायला, का रात्रीची वेळ होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही टेरेसला झोपायचो. ती तिथं चालली होती, म्हणजे एवढ्या वेगाने तर तिथनं कोण जात नाही, कारण लहानपणापासून मी तिथे राहिलेलो आहे. सगळेजण जाताना आपलं फक्त दमतच जातात. नंतर मी पण माझ्या टप्प्यापर्यंत गेलो. जिथं मला टर्न मारत होतं टेरेसकडे जायला, तिथं असं पहिल्यापासून थोडं खड्ड्यासारखं आहे जरा. तिथं पाणी साचतं. तिथं पाणी साचतं. ती बाई त्या पाण्यातनं तिचे पाऊल मला दिसले तिथं. तिथं एक पाऊल सरळ आणि एक पाऊल असा उलटा होता. तर तिथं म्हणलं अरे काहीतरी गडबड दिसते म्हणून. तर झोपलो. एक अर्धा पाऊण तास झाला असं झोपलो. कोण होतं माहित नाही, की माझ्या छाती येऊन बसलं डायरेक्ट. छाती येऊन बसलं आणि नंतर मी जे बघितलं ना, म्हणलं आता आतमध्ये मी लय घाबरलो होतो बिछाण्याच्या आतमध्ये, की आता काय करू काय नाही. म्हणलं आता आणि मी असं त्यांना डवचतोय पण कोण उठतच नव्हतं. मित्राला डवचतोय कोण उठत नव्हतं. नंतर जे छाती बसलं होतं का, त्याला पण मी असं हाताने हे केलं, थोडं हिसकायचा प्रयत्न केला, पण हालतच नव्हतं. नंतर म्हणलं आता रोहित काही जरी झालं तर आता आपण तोंडावरचं काढायचं आणि बघायचं कोण आहे. मग मी तोंडावरचं काढलं. तोंडावरचं काढलं तर माझ्या छातीवर माझा एक मित्र येऊन बसला होता. त्याला मी एवढा ठोकला ना